कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात भाजप नेते विजय चौधरी यांना न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाच्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी न्यायालयात कोठडीची मागणी केल्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने विजय चौधरी यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या कालावधीत पोलिसांकडून चौधरी यांची सखोल चौकशी करण्यात येणार असून कथित ऑडिओ क्लिप, संबंधित पुरावे आणि प्रकरणाशी निगडीत इतर बाबींची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. 699/2026 हा गुन्हा फिर्यादी रोहन शरद गावित यांच्या फिर्यादीवरून आपण दाखल केलेला होता आणि फिर्यादीमध्ये रोहन गावित यांनी त्यांच्या ज्या बहीण आहेत माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याबद्दल एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली असून त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांच्याविषयी अपमानास्पद आणि अश्लील भाषेचा वापर केला असल्याबाबत, जातीवाचक शब्दांचा वापर केला असल्याबाबत कंप्लेंट आपल्याकडे दाखल केलेली होती आणि गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आपण आरोपीचा शोध विविध ठिकाणी घेत होतो. त्यासाठी वेगवेगळी पथकं स्थापन करण्यात आलेली होती आणि त्या तपास पथकाला शोध घेण्यात यश येऊन पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखा यांच्यासह जे पथक रवाना झालेलं होतं त्यांना आरोपीला अटक करण्यामध्ये काल यश मिळालेलं आहे. आपण आरोपी विजय चौधरी यांना अटक केलेला आहे आणि पुढील तपास, कायदेशीर तपास आपण करत आहोत.